जय हो, जय हो. अरे तुम्ही? नमस्कार नमस्कार. जय हो. या ना. येऊ? या ना या ना. या या. खरं सांगा, म्हणजे आश्चर्य वाटलं की नाही मी आलो? हो, खरं सांगू तर वाटलं आश्चर्य. बाबाजी, काय माणूस आहे. तुम्ही 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 हे जे स्पष्ट आणि खरं बोलता ना, ते मला खूप आवडतं मनोजराव. खरंच खरंच अगदी. आधी हे ताब्यात घ्या. हे काय? काय तुम्ही आता घरात बसलेले असताना? तसं नाही, चित्राताई कामावर जातात, तुमची खायची प्यायची आबाळ होत असेल ना. म्हणजे अरे मी मी कसा असा आगंतुक आलो, तुम्ही माझा पाहुणचार करणार कसा? हो, हो. हा, म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलो. घ्या घ्या. Thank you. हा, नंतर सावकाश खा. हा. हा, बसू कुठे मी? खाली का? एक सेकंड. खुर्ची आहे. अरे हा. खुर्ची आहे, एक खुर्ची आहे. हो, हो. जय हो. जय हो. असं असं असं. अरे मनोजराव, हा बोला ना. मी चपला घराबाहेर काढलाय तो. चालेल ना? हो म्हणजे नाही नाही, अशा छोट्या छोट्या घरांच्या बाहेरनं चपला चोरीला जातात तो. कोणी येत जात असतं ना. नाही नाही, काळजी करू नका, काही होणार नाही. जय हो, जय हो. तुम्ही बसा ना. बसा बसा. थँक्यू. आज काय माझ्याकडे सहजच आलात की काही काम होतं? बाबाजी, आता कसं सांगू मी, मला फार वाईट वाटलं. तुम्ही असे घरी बसलायत. नोकरी गेली तुमची. गेली नाही, मी सोडली. तेच ते हो. तुम्ही सोडल्यावर गेली की नाही, म्हणजे गेलीच ना. नाही नाही, पण तुमचा हा 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 जो स्वाभिमानी स्वभाव आहे ना, तो हा स्वाभिमानी स्वभाव मला आवडतो. आश्चर्य आहे. नाही, बाकी सगळ्यांनाच माझा निर्णय चुकलाय असं वाटतं. म्हणजे आता बघा ना, तुमचा एवढा स्वाभिमानी स्वभाव, तुम्ही नोकरी सोडून बसलात हो, पण चित्राताईंच्या जीवावर असं जगणं, त्याचा तुम्हाला किती त्रास होत असेल हो, नाही का? हो, हेच सांगायला आला होता का तुम्ही इकडे? नाही हो, नाही हो. म्हणजे रागवू नका हो, पण ना मी तुमच्यासाठी नोकरी आणली आहे हो, छानशी. का? तुम्ही माझ्या नोकरीसाठी धडपड का करताय? दया आली का? माणूस की हो, म्हणून तुमच्यासाठी ना, खरंच हो, मी अति प्रेमाने नोकरी आणली आहे आंध्र प्रदेशला. हे 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 बघा, हे ते मालक अच्छा. रामानुजन राव, तुमचे सगळे गुण सांगितलेत मी त्याला, आणि तुमचे गुण आवडलेत त्यांना. हो. आणि मुख्य म्हणजे चित्राताईंसाठी पण नोकरी पाहिली आहे तिकडे. नाही, जायचंच झालं तर मी एकटाच जाईन. चित्राला परमनंट नोकरी आहे ना इकडे. पण नाही, तेच बरोबर आहे. एकाला तरी नोकरी पक्की हवी. नाही नाही, म्हणजे तुमचं हे बरोबर आहे की दोघांपैकी एकाची नोकरी परमनंट असावी. पण मनोजराव, जरा विचार करा, तुम्ही दोघांनीही जर नोकरी केली तर किती मजा येईल. हा, म्हणजे काय आहे, तुम्ही इथे मुंबईत दोघांनीही नोकरी केलीत ना, तर काही होणार नाही. कितीही वर्ष अशी नोकरी केली तर हे असल्या टुकार घरातच राहावं लागेल. पण तुम्ही दोघांनीही तिकडे जाऊन आंध्र प्रदेशला नोकरी केलीत ना, तर या टुकार आणि भिकार घरापेक्षा ना, तुम्ही चौपट मोठं घर घेऊ शकाल. दोघांनी तुम्ही तिकडे जाऊन नोकरी केली तर. बघूया, मी विचार करतो, म्हणजे कळवतो मी तुम्हाला. नाही, तुमचा मुद्दा पटलाय मला. पटलाय ना तुम्हाला? अशी संधी मिळाली ना, लगेच पकडायची. हा, येऊ मी? या. जय हो, जय हो. अरे बाबा, अरे तुम्ही? मी सहजच आलो होतो. म्हणजे हे बिचारे घरी बसलेत ना, बेकार. तुम्ही अचानक लवकर कशा काय? आदित्य सर नाही आहेत ना 2 दिवस, त्यामुळे लवकर काम संपलं. पीए आहेत या, आमच्या जावई बापूंच्या पीए. हो. बाबाजी, काय करतोय मी हे?
नवीन जोडपं आहे. या अचानक लवकर घरी आले आहेत, मी इथे बसणं योग्य नाही ना बाबाजी. हा, मी निघतो. बरं, मी निघतो. हा, तुम्ही असंच एकमेकांवर प्रेम राहू द्या तुमचं, असेच दोघेही लक्षात ठेवा. हा हा, हो हो, कळवतो कळवतो नक्की. येतो. जय हो. जावई बापू आणि मेघना सुट्टीहून परत यायच्या आत नाही तुम्हा दोघांना इकडून हाकलून लावलं. जय हो. अर्चो, 2014 साल संपलं. कधी सुरू झालं आणि कधी संपलं काही कळलं नाहीये. हो रे, म्हणजे इथे बघितलं तर असं वाटतं की आता तर चालू झालंय, आणि तिथे बघितलं की असं वाटतं की अरे इतक्यात संपलं. पण बघ, एक गंमत आहे हा. आपण जेव्हा आपल्या माणसांबरोबर असतो ना, तेव्हा वेळ असा निघून जातो. पण जर आपण आपल्या माणसांबरोबर नसू तर वेळ जाता जात नाही रे. दूरचं कशाला, आत्ताच उदाहरण घे ना. आदित्य मेघना नाहीये घरात, तर 2-3 दिवस जाता जात नाहीये. खरंय, यालाच आइन्स्टाईन सापेक्षतावाद असं म्हणतो. काय 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 सापेक्षतावाद. हे बाप रे, अरे इतकं मोठे मोठे शब्द वापरू नकोस रे, इतकी हुशार नाहीये मी. अगं पण तो होता ना हुशार, खूप हुशार होता, ग्रेट होता. अगं म्हणून तर त्याने तुझ्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना समजावं म्हणून सापेक्षतावादाची थिअरी मांडली. हे असं उदाहरण देऊन. म्हणजे काही नाही ग, आपण जेव्हा आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर असतो तेव्हा वेळ असा पटकन निघून जातो. पण जर का ती प्रिय व्यक्ती आपल्या बरोबर नसेल तर 1 तास सुद्धा 1 दिवसा एवढा मोठा वाटायला लागतो आपल्याला. अगदी तसंच होतंय आता. म्हणजे ऍक्च्युली काय झालं. बस बस बस. का? सध्या तरी मला इतकंच झेपतंय, त्याच्या पुढचं काही सांगू नको. अर्चू, बरं झालं थांबवलंस मला ते. का? अगं माझ्या पुढे प्रश्नच होता, आता काय बोलू म्हणून. मग काय म्हणाला तो? अहो माधवी, तो काय म्हणत होता, तो दाढीवाला, याच्याकडे माझं लक्ष होतं कुठे. मी आपला माझाच मुद्दा धरून ठेवला होता. अहो पण मी म्हणते, कशाला तुम्ही या फंदात पडताय? पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच तेच किती वेळा सांगायचं. अहो तो दाढीवाला 1 नंबरचा हट्टी आणि निगरगट्ट आहे. हा, असा सहजासहजी कोणाचा ऐकणाऱ्यातला नाहीये तो. पण तुम्ही सांगितलं काय त्याला? डायरेक्ट सहानुभूतीमध्येच हात घातला. चित्राच्या जीवावर जगणं त्याच्यासाठी किती वाईट आहे आणि अपमानास्पद आहे हे सारखं समजावून दिलं. अरे देवा, अहो तुम्ही कशाला या नाजूक गोष्टीत पडताय? आणि हे बघा, तुम्ही म्हणताय तसं ना, आजच्या जगात काहीही राहिलेलं नाहीये. बाकी सगळीकडे आपल्याला समानता हवी ना. मग थोडे दिवस पुरुषांनी बायकोच्या जीवावर जगायला काय हरकत आहे? पण नाही, तिथे आपली पुरुषी अरेरावी दाखवायची, हे विशेष. या विषयावर परिसंवाद ठेवलाय का आपण? नाही ना, नाही ना. आपला हेतू लक्षात ठेवा, तोच दृष्टिकोन ठेवा. आणि हो माधवी, त्या दाढीवाल्याला उद्या जाऊन सांगू नका, तुला मनासारखी नोकरी मिळेपर्यंत तू चित्राच्या पैशावर जग. हा, कृपा करा आणि सांगू नका असं. हा, मी काही सांगायला जात नाहीये, पण तुम्ही नसते सुरुंग पेरून येऊ नका. नाहीतर उद्या तुमच्यावरून तो मेघनाला काही उलटसुलट बोलायला गेला तर? बोल म्हणावं. आधी हजामत करीन, बिन पाण्याची दाढी सगळी काढून टाकीन त्याची. समजतो काय स्वतःला? बोल तर म्हणावं, बोल. परमेश्वरा, कठीण आहे. पण सांगितलं काय फायनली त्याला? दोघांसाठीही आंध्र प्रदेशला नोकरीची ऑफर दिली. अहो आंध्र प्रदेश? इतक्या लांब? येस, आंध्र प्रदेश. अहो मग काय देसाईवाडीच्या कुशीतच नोकरी द्यायला हवी का त्यांना? आपला हेतू काय आहे माधवी? काय आहे? त्या दाढीवाल्याला आणि विचित्राला मेघनांच्या संसारापासून लांब पाठवून द्यायचं, हो की नाही? हा, बघा बाई, जे काही कराल ना ते सांभाळून करा म्हणजे झालं. ते घेतात की नाही सांभाळून आपल्याला? हा, आणि म्हणूनच सगळं व्यवस्थित आहे की नाही अजूनपर्यंत? जय हो,
जय हो म्हणा. अहो जय हो म्हणा. जय हो बाबाजी बाबा. जय हो. मेघना, तिकडे मुंबईत तुझ्या डान्स बद्दल बोलायला वेळच नाही मिळत. आणि तू रियाज करतेस तोही मी नसतानाच. आज मस्त निवांतपणा मिळालाय. मौका भी आहे, दस्तूर भी. दाखव ना एखादी झलक. खरंच आवडेल तुला? अरे म्हणजे काय, ऑफकोर्स आवडेल. हे फक्त तुमचं काय असतं ते प्लीज समजावून सांगा मला. आदित्य, तू चेष्टा नाही ना करतेस माझी? नाही खरंच, नक्की? शपथ. ठीक. मी आता यशोदा आणि कृष्णाची संचारी करते. हा, तर यशोदा लोणी घुसळतेय आणि तिला एक काम आठवतं म्हणून ती बाहेर जाते. तेवढ्यात कृष्ण येतो आणि सगळं लोणी फस्त करतो. मग ती येते आणि त्याच्यावर ओरडते. अशी संचारी आहे. ठीक आहे? हा, ही यशोदा. हो. आवडलं? इकडे इकडे इकडे. हा, नाही काय आहे, यशोदा तर मिळाली, आता कृष्णाचं काय? आदित्य, तू पण ना. ओके, 5 मिनिटात निघू जाऊ. थँक्यू. हा, 3 दिवस कसे गेले कळलंच नाही ना. हो, पण एकदम फ्रेश वाटतंय. दर 3-4 महिन्यांनी हा असा ब्रेक घेतलाच पाहिजे. काय? हो, ऍक्च्युली आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. नानाबाई तर कितीतरी दिवसात कुठेच गेलेले नाहीयेत. हो यार, पुढच्या वेळेस गँग नाही आणि धमाल करू. आई बाबांना पण आणू. येस. आदित्य, बरं मला सांग, काही राहिलं नाहीये ना कपाटात? काहीच राहिलेलं नाहीये, मी सगळं चेक केलंय. हो, पण काही गोष्टी राहिल्या आहेत. काय रे? आपण 3 दिवसात इथे जे काही एन्जॉय केलं ना, त्याच्या आठवणी राहिल्या आहेत. राहिल्या नाहीयेत काही त्या? आपण आपल्या बरोबर घेऊन चाललोय. अच्छा, चलो. चलो. आमसुलं नाही, काय झालं? कंटाळा आलाय गो. अगं मग काहीतरी उद्योग कर, म्हणजे नाही येणार कंटाळा.
काय करू? काय करू मलाच विचारतेस वर 100 कोर्सेस करतेस आणि मध्येच सोडून देतेस. काहीतरी ठरव ना. माझं कसं होतं माहितीये का माई, म्हणजे एखादा कोर्स मी करायला घेतला ना तर तेव्हा असं वाटायला लागतं की अरे हे आपल्याला जमतंय, मस्त आहे, सॉलिड आहे. पण काही दिवसांनी परत असं होऊन जातं की शी, काय बोर आहे, किती वैताग आहे. काय माई हसू नकोस ना तू, माझा प्रॉब्लेम समजून घे ना. माझं ना मन एका जागी टिकतच नाही, असं रमतच नाही. मग पण आपली विजया बघ कशी किती सुंदर हँडीक्राफ्ट करते ती. आपल्या मर्जीनं आपल्या सोयीनं घर सगळं सांभाळून. मग बघ म्हणजे तुला जर पटत असेल तर जॉईन होतं तिला. हे बेस्ट आहे, म्हणजे सगळं कसं माझ्या मर्जीने माझ्या सोयीने. हे? असं काही चालणार नाही. विजया त्या बाबतीत अतिशय कडक आहे बरं का. तुझं हे नाचकाम तिला अजिबात चालणार नाही. नीट विचार कर आणि मगच तिला काय ते विचार. हे पण ही गुड आयडिया आहे. हा, आणि तिला विचारल्यानंतर जरी ती काही म्हणाली तरी तू आहेस की मस्का लावायला. नाही हा, मी तुमच्या दोघींच्या मध्ये पडणार नाही. ए माई असं काय करते? नाही. ए माई, असं काय करते? अगं नको. ऐक ना चित्रा, मला आंध्र प्रदेशला नोकरी मिळाली आहे. काय हसायला काय झालं? अरे मुंबई सोडून आंध्र प्रदेशला कुठे जाणार आहेस तू नोकरी करायला? का, त्यात काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे म्हणजे? मनोज, माझी नोकरी इथे आहे ना. तू एक काम कर ना, इथेच बघ एखादी नोकरी. का तुला दूर जायचंय माझ्यापासून? मला तुझ्यापासून दूर जायचं नाहीये, तुला पण माझ्या सोबत घेऊन जायचं. तुला पण मिळेल की तिकडे नोकरी. अरे मनोज, पण हे म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणं नाही का होणार? आणि तिकडे नोकरी मिळेल म्हणजे ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी झाल्या. अगं पण माझी पक्की आहे ना नोकरी, आणि ज्यांनी मला ऑफर दिली आहे त्यांनी ह्याची पण खात्री दिली की तुला पण तिकडे नोकरी मिळेल. हे बघ मनोज, आधीच आपण आपलं गाव सोडून इकडे मुंबईत आलो. आता इथे आदित्य मेघनाची फॅमिली तरी आहे आपल्याला अडीअडचणीला मदतीला. तिकडे आपल्याला कोणी ओळखत नाही, काही नाही. अगं गेल्यावर होतात ना ओळखी. हा, आणि काम महत्वाचं आहे, ओळखींचं काय एवढं? जगात कुठेही जाऊन राहायची तयारी असली पाहिजे. पण अचानक तुला ही नोकरी कोणी ऑफर केली? काय फरक पडतो? मेघनाच्या बाबांनी. हो, तेच आले होते ना इथे, त्यांनीच ऑफर केली ना तुला ही नोकरी. या आधी सुद्धा त्यांनी मला उरणची नोकरी द्यायचा प्रयत्न केला होता. म्हणजे? काही नाही. हे घे. मनावर कुठलंही दडपण ठेवू नकोस. तू आणि मी काही वेगळे नाही होत. निघू मी? येते. चला पाय धुया. सगळे माखलेत ना. मग कसं वाटतंय? छान छान ऐकायला येते ना काय बोलते ते. मग आहा, मस्त मस्त. आली का माझी मेघना? माई. अगो बाई चित्रा. काय हो माई, आवाजाला काय झालं तुमच्या? कुणास ठाऊक काय झालंय ते. आवाज अचानकच गेला माझा. बरं तू कशी का आता आलीस? क्या सुट्टी? नाही हो, आज आदित्य सर नव्हते ना, मग आदित्य सर. बर. मग काम आटपल्यावर अय्यर सर म्हणाले की लवकर गेलीस तरी चालेल. मग आले लवकर. चला बरं झालं, आज एक दिवस विश्रांती. ये बस बस. बसा. बरं झालं तू आलीस ते. अगं बाई बस, पटकन काहीतरी खायला करते. माई 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 बसा. अगं खायला नकोय मला काही. अगं दमून आलीयस, पटकन करते. आज डबा उशिरा खाल्ला त्यामुळे आता भूक नाही. आणि नंतर चहा घेईन मी, तो सुद्धा मी बनवणार. अगं कशाला? बसा हो, आपण गप्पा मारू. बर, कसं चाललंय? छान. आणि आमचा जावई कसा आहे? माई
ऍक्च्युली मी तेच बोलायला आले होते. का ग, काय झालं? मनोजने नोकरी सोडली आहे हे माहीतच असेल ना तुम्हाला. हम्म. आता ना मेघनाच्या बाबांनी त्याच्यासाठी नवीन नोकरी आणली आहे. अगो बाई, अगं काय सांगतेस काय? सुरेश रावांना तुझ्याबद्दल पहिल्यापासून वाटतं नाही अगदी? तुझ्यासाठी पण नाही का नोकरी आणली होती त्यांनी? हो, मग काय प्रॉब्लेम काय आहे? नोकरी खूप छान आहे, मग पण आंध्र प्रदेशला आहे हो. काय? हो ना, मनोज तर म्हणतोय की जाऊयात आपण, तुला मिळेल तिकडे नवीन नोकरी. अगो बाई, अवघडच होऊन बसलंय सगळं. तेच तर कळत नाहीये मला. आणि हातातली ही कायमची नोकरी सोडून तिकडे जाणं बरोबर नाही वाटत आहे मला. हो ना ग. नाही पण मनोजचाही तुला विचार करायला लागेलच ना. नाही म्हणजे या नोकरीमध्ये प्रगतीची काही संधी आहे का त्याला? आहे असं म्हणतोय तो. त्यामुळेच तर मला कळत नाहीये की मी म्हणतेय ते बरोबर आहे का चूक. आदित्य असताना तर त्यांनी बरोबर सांगितलं असतं मला. मला माहितीये त्याने काय सांगितलं असतं तुला. काय सांगितलं असतं? हेच, परमनंट नोकरी सोडू नकोस, मनोजला आधी जाऊ दे, वर्ष 6 महिने बघूया मग जा, हो की नाही? हो, हे बोलले नाहीये मी अजून, पण माझी नोकरी सोडायला नको असं म्हटलंय. पण माई, ते काही पटलेलं दिसत नाहीये त्याला. म्हणजे तो काहीच बोलला नाही हो. हे बघ चित्रा, पण एक सांगू तुला बाळा, नाही म्हणजे तुमचं जे काय असेल ते असेल. हे बघ, मतं वेगळी असू शकतात तुमची दोघांची, पण मन एकमेकांपासून वेगळी होऊ देऊ नका. आपलं मत मांडताना समोरच्याच्या मनाचा विचार करायचा, त्याचं मन जपायचं, कळलं?